आणि मोठी बातमी येते या क्षणाची, काँग्रेस अध्यक्षांनी निवडणूक लढवायला परवानगी दिली तर आनंद होईल, वाराणसीमधून निवडणूक लढवण्यास सांगितलं तर आनंद होईल, मोदींसोबत स्पर्धा करण्यात आनंद होईल असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनी केलंय। या क्षणाची मोठी बातमी, मोदींसोबत स्पर्धा करण्याला आनंद होईल, काँग्रेस अध्यक्षांनी यासाठी परवानगी द्यायला हवी असं प्रियंका गांधी म्हणतायत। वाराणसीमधून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत आणि याच जर संधी मिळाली तर ही संधी मोदींसोबत स्पर्धा करण्याची असेल, म्हणून आपल्याला झालेला आनंद अतीव असेल अशी भूमिका आता प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे। काँग्रेस अध्यक्षांनी निवडणूक लढवायला परवानगी द्यावी असं सूचक विधान त्यांनी आता केलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता या सगळ्यावर आपल्या बहिणीला परवानगी राहुल गांधी देणार का आणि या सगळ्यात आपल्या मुलीला उमेदवारी देण्यात सोनिया गांधी आपल्या मुलाला समजवणार का, असंच आता सगळ्यात मोठं राजकारण या निमित्तानं समोर आलंय। दरम्यान वाराणसी मतदारसंघातनं मोदी हे उमेदवारी लढवणार आहेत, निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध काँग्रेसमधनं प्रियंका गांधी यांना उमेदवारी हवी आहे आणि तसे त्यांनी सूचक संकेत पहिल्यांदा दिले आहेत। प्रियंका मालेवार प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, वैशाली मालेवार आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैशाली, काय सांगाल, प्रियंका गांधींनी वाराणसीतून उमेदवारी लढवायला आपल्याला मिळाली तर आनंद होईल असं म्हटलंय। वैशाली, ऋषी, गेल्या अनेक दिवसापासून ह्या रुमर्स सुरू होते की प्रियंका गांधी यांना वाराणसीतून मोदींच्या विरोधात लढवलं जाईल म्हणून, पण आज ज्या प्रकारे प्रियंका गांधी यांनी स्वतः कबुली दिलेली आहे की जर त्यांना लढायला ती संधी मिळाली तर डेफिनेटली त्यांना आनंद होईल त्याचा, आणि पक्षातलाच कुटुंबातलाच विषय आहे। प्रियंका गांधी ही सोनिया गांधींची मुलगी आणि राहुल गांधींची बहीण आहे, त्यामुळे त्यांना जागा मागण्यासाठी दुसरा काही खूप जास्त विनोद। त्यामुळे आता एकूणच या सगळ्या मागणीवर काँग्रेस कशा पद्धतीने विचार करतंय आणि भाजप किती गांभीर्याने घेतं हे महत्वाचं आहे। Will you be contesting from Varanasi? Any decision on that? You will find out. If my Congress president tells me to contest, I will be happy to contest. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।